नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी या बातमीपत्रात. आपण बऱ्याच महत्त्वाच्या दिवसभरातल्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. आता ईडीच्या उपयोगाची काहीच गरज नाहीये. ईडीचे प्रयोग थांबले पाहिजेत. अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीवर गजानन कीर्तीकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अमोल आणि सूरजवर घोटाळ्याचे आरोप होतात याचा राग येतो. अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाणांवरील आरोपांवर गजानन कीर्तीकरांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे. ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. अमोल कीर्तीकरांवरती ईडीची चौकशी सुरू आहे. भाजपाकडे जाणीवपूर्वक केली जाते असं तुमचा आरोप आहे का? काय त्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्ही सांगाल? राग येतोय का तुम्हाला या गोष्टींचा? राग येतो ना, नक्की. अगदी ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची, त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत, मालक नाहीत. परंतु सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा, त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिम्युनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं. चेकने ते पैसे बँकेत टाकले, त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला. त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही.